जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील आपण पोलीस भरतीसाठी लागणारी, इतर भरतीसाठी सुद्धा लागणारे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघणार. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील एकूण 1 ते 20 प्रश्न आहेत, पण आपण शॉर्ट व्हिडिओ मार्फत बनवत असल्यामुळे आपण 5-5 प्रश्न बघणार, कारण की व्हिडिओ खूप लांब होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू शकतात. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो, एकूण 5 जिल्हे आहेत. मित्रांनो, कोणते कोणते आहेत नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो, पहिला आहे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव आहे. मित्रांनो, 5 जिल्हे प्रशासकीय विभागात आहेत. तर मित्रांनो, प्रश्न दुसरा नक्कीच बघू शकता. नाशिक जिल्ह्यातील एकूण किती तालुके आहेत? तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहेत. ते कोणती कोणती आहेत नक्की स्क्रीन तुम्ही बघायला मिळणार. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील पहिला आहे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेड, कळवण, सुरगाणा, चांदवड, देवळा, बागलाण, सडाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड आणि सिन्नर एवढे 5 तालुके आहेत. तर मित्रांनो, नक्की तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तिसरा प्रश्न नक्की स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो, बघू शकता नाशिक जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळ किती चौरस किमी आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 15,530 चौरस किमी नक्कीच आहे. तर मित्रांनो, प्रश्न चौथा बघा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेली नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? तर उत्तर आहे तसं कमेंट करून नक्की सांगा. तर उत्तर तर मी सांगणारच आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाशिक जिल्हा. नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, प्रश्न 5वा शेवटचा आहे. तर नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत? तर मित्रांनो, एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत नाशिक जिल्ह्याला. तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो, पहिली आहे धुळे, दुसरी आहे जळगाव, तिसरी आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि चौथी आहे मित्रांनो अहिल्यानगर, 5वी आहे ठाणे आणि 6वी आहे पालघर. मित्रांनो, हा प्रश्न आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.